या प्रकरणाची मला काही कल्पना नव्हती। काल दुपारी मला ज्यावेळेस फोन आला पोलीस अधिकाऱ्यांचा की असं असं झालेलं आहे, त्यावेळेस मी त्यांना स्पष्ट भाषेत सांगितलं, मला आता तुमच्याकडनं कळालंय, काय असेल ती रीतसर कारवाई करा, ज्यांनी चूक केली असेल त्याची सजा होऊ द्या, जी काय कायदा असेल तर कायद्याप्रमाणे होईल। पोलीस काय आरोप केला जातो की तुम्ही प्रेशर टाकत होता म्हणून गुन्हा दाखल झाला नव्हता, कारण गुन्हा दाखल व्हायला वेळ लागला होता। मला माहीतच नव्हतं, मला काल दुपारी माहीत झालं। आणि जो गुन्हा फिर्यादी आहे ते जर चौकीत गेलं गुन्हा दाखल करायचं म्हणलं तर कोण नाही म्हणू शकत नाही, किंवा कोणी सांगा बाबा आम्ही म्हणलो फोन करून आपण गुन्हा दाखल करू नका। 21 तारखेला हा गुन्हा घडलाय। 21 तारखेला गुन्हा घडल्यानंतर बातमी कुठंच बाहेर येऊ दिली नाही। 24 म्हणजे काल तो गुन्हा दाखल झालाय। बोललं जाते विरोधी पक्षांकडून की आमदारांचा भाऊ होता म्हणून हे सगळं प्रेशर क्रिएट केलं गेलं। अजिबात नाही, आम्हालाच माहित नाही, कुणालाच माहित नाही, त्यांनाच माहित काय घडलं ते। ज्यावेळेस काल फोन आले त्यावेळेस माहित झाला विषय घडलेला। पोलिसांनी काल फोन केला तेव्हा पोलीस नेमकं तुम्हाला काय म्हणाले? मला निरोप असा आला, तुमच्या बंधूंच्या विरोधात आणि त्यांच्या मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे, एवढंच मला सांगितलं। दादांशी काय बोलणं झालं का तुमचं? नाही, ह्या विषयावर बंदूक कसं काय आली सर त्यांच्याकडे? बंदूक कसं काय आली त्यांच्याकडे? काय हजर झाले की नाही, आम्ही हजर म्हणून सांगितलं। मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं की तुम्ही जायचं चौकीत जाऊ, जे कोण आपले अधिकारी असेल त्यांच्याकडे जाऊन हजर व्हा। ते हजर झाले। तुम्ही माहिती घेतली का तुमच्या मतदारसंघात काय नेमकी घटना घडली, कधी घडली? माझ्या मतदारसंघात घडलेली घटनेबद्दल माहिती घेतली का घटनेची? नाही, एक सांगतो, मला ज्यावेळेस कळलं मी स्पष्ट भाषेत सांगितलं। मला माझे एक पत्रकार आहे काल सोनवणे म्हणून आमचे पुढारीचे, त्यांनी फोन केला, भाऊ असं असं घडलंय, तुमचं काय म्हणणे? मी स्पष्ट भाषेत सांगितले, तू बिनधास्त सांग, माझं स्पष्ट सांगणे, चुकीचं काम कोणी केलं असेल तर मी त्यात कधीच हस्तक्षेप करणार नाही। मग तो माझा भाऊ असू द्या, माझा मित्र असो किंवा कोणी असो, कारण माझा इतिहास आहे, अख्ख्या तालुक्याला माहिती आहे। मी चुकीचं काम माझ्या घरच्यांनी केलं तरी कुणाला सोडत नाही, मग तो कुणी असू द्या। बंदुकीचा परवाना का त्यांच्याकडे? बंदुकीचा परवाना का? त्याच्याकडे बंदुकीचा परवाना नाहीये आणि त्याच्याकडे बंदूक नव्हती। ज्याची बंदूक आहे तो मान्य करीन ना की बाबा कोणी बंदूक कोणाची मला माहित नाही, पण एक सांगतो, ज्याची बंदूक आहे तो बंदूकवाला सांगणार आहे। मी ते नव्हतं तर मी काय सांगणार? गणपत जगताप त्यांचे लायसन आहे त्याचं, मी चौकशी केली। भावाची पार्श्वभूमी काय माझा ऐका, माझा बारका भाऊ आहे, तो ऍक्च्युली समाजकार्य करतो किंवा शेती माझी बघतो आणि वारकरी सम्राट फिरत असतो। तो त्याचे मित्रमंडळी आहेत, तेव्हा कोण कुठं गेलं हे आम्हाला सांगून नाही गेलेले, तो गेला होता त्यांच्याबरोबर, आता आम्हाला कळलेलं आहे। आणि ती घटना घडली तर त्याच्या काही लायसन नाहीये किंवा त्या काही वस्तू नाहीये, आणि ज्यावेळेस ती कुठली फायर झाली असेल त्याची काय असेल ती पुंगळी वगैरे, ज्याची लायसन आहे वेपन तो देणार आहे ना। नाही सांगतो, असं काही नाही। मी हे बघा, कुणी कुठं जावं ज्या त्याचा प्रश्न आहे। मी इथं आलोय, मला माझी तुमची भूमिका तुमच्यावर मांडायची, मी आलोय। हा बघा, कोण कुठं जातो, कोण काय खावा, कोणी काय प्यावं, हे आपण, माझा काय अधिकार आहे बोलायचा? तो माझा भाऊ आहे, मान्य आहे, ऐका ना, तो माझा भाऊ आहे, त्यांनी जर चुकीचं काम केलं त्याच्यावर कारवाई करा आणि कायदा करीन ना, आपण त्याच्यामध्ये नाही। मी मांडेकर साहेब, ही घटना घडली सोमवारी रात्री, त्यानंतर तुमचे बंधू कुठे होते? त्यानंतर तुमचे आणि त्यांचे काही बोलणं झालं का? मी सांगतो, ही घटना घडली, ते सकाळचे घरी आले आणि मी रिअल सांगतो, ती सगळी फिरत असतात। ते आले, घरी आल्यानंतर मला काहीच माहित नाही। मी माझ्या कासर साहित्य लक्ष्मी चौक या इंजवडीची दयनीय अवस्था होती, ते रिपेअरिंगचं आमचं काम चालू होतं, मला त्या कामावर जायचं होतं, मी तिकडे कामावर गेलो। आम्ही सगळी मंडळी, ते गणपत जगताप ही पण तिथं होती माझ्याबरोबर, आम्ही त्या रस्त्याचं भूमिपूजन केलं, काम चालू केलं, आम्ही अशीच बाईट दिली आणि नंतर दुपारी मला कळलं असं घडलं। नाही सांगितलं। तुम्हाला जे काही कळलं ते पोलिसांकडून कळलं? पोलिसांनी तुम्हाला ब्रीफ करताना घटनाक्रम काय झाला हे सांगितलं का, की त्या रात्री हे झालं? मला एवढंच त्यांनी सांगितलं की अशा अशा ठिकाणी असा गुन्हा घडलाय, तिथं तुमचा भाऊ होता, एवढं आहे। काय गुन्हा घडला? काय गुन्हा? तिथं फायर झाली आणि बहुतेक तुमचा भाऊ होता। साहेब, तुमच्यावर आरोप असा केला जातोय की तुम्ही ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजितदादांनी तुमच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाते विरोधकांकडून, काय सांगायचं? माझा कुणाचं मी दबाव आम्ही टाकला नाही आणि दबाव टाकून कुठली कामं होत नाही। आणि राहिलं आमच्या नेत्यांचा विषय, मी प्रामाणिकपणे सांगतो, शेवट नेत्याच्या ठिकाणी काम करत असतो। जे नेते सकाळी 7 वाजता उठतात आणि रात्री 11 वाजेपर्यंत काम करतात,
त्यांनी आम्हाला संधी दिली म्हणून काय त्यांनी चूक नाही ना केली. शेवट आम्ही ठरवलं पाहिजे कसं वागायचं ते. आणि ऐका, माझं स्पष्ट म्हणणे, मी जो कोणी चुकी केली असेल त्याला कायदा आहे, कायद्याने शासन होईल आणि जे होईल ते मला मान्य आहे. अजितदादांशी तुमचं बोलणं झालंय काय? नाही, या विषय नाही, कारण की दादांचा वाढदिवस होता, त्यावेळी दादा दिवसभर बिझी होते. मी शुभेच्छा पण करत येणार होतो, परंतु मी बाकी तुमच्याच माध्यमात त्या ठिकाणी वाढदिवस शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मी बोललोच नाही दादांशी. माझी काली चर्चा झाली नाही. या घटनेमध्ये एक नर्तिका जखमी असल्याची माहिती मिळते, तर त्याच्याबद्दल काय तुम्हाला? ऐका ना साहेब, मी हेच सांगतो, जर जखमी असेल तर कारवाई होईल ना, तुमच्या तपासात पुढे येईल ना, अधिकारी तपास करतील. त्या स्थानिक पोलिसांशी काही बोलणं झालं का? नाही नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला फोन केला होता त्या रात्री, कुठं काही नाही ऑन रेकॉर्ड आहे? नाही. झाला तर का लागले गुन्हा दाखल व्हायला? आता मला काय माहिती, जर ऐका ना, फिर्यादी जर पुढे येऊन कुणी दाखल केलं तरच गुन्हा दाखल होणार आहे ना. तुम्ही स्वतः तर प्रिंट मीडिया जाऊ शकत नाही, पीआय पण जाऊ शकत आहे. आमदार साहेब, पोलीस झाले तिथे गेले होते, त्यांनी त्या नर्तिकांचे नाही नाव पण रेकॉर्ड केले की इथं काही घडलं नाही. प्रकरण ऐका ना दाबण्याचा साहेब, प्रयत्न झालेला मग तो आहे. त्यांचा विषय, तुमचे तपास बंधू कार्य आहेत, त्यांचं, obviously प्रश्न तुमच्याकडे तो येतात. त्यांचं तपास कार्य आहे, त्यांचं त्यांना माहिती, मला याबद्दल काही माहिती नाही. जी घटना घडली आहे बोलणं झालं का? का गेली होती ती? नाही, रात्री मी बघा, मी काय सांगितलं, मी चुकीच्या कामात कधी जात नाही. भाऊ गेला, मी त्याला शब्दाने बोललो ना, मी एकच सांगितलं, पोलिसांनी मला पळवत आल्यावर काय असेल तरी सर कारवाई करा, तो माझा भाऊ असेल आता कोणी असेल, मी शब्दाने त्यात बोलणार नाही. ओके ठीक आहे. ज्यावेळेस मॅनेजरला ताब्यात घेण्यात आलं त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की आम्ही घाबरत होतो तक्रार देण्यासाठी, म्हणून आम्ही पुढे आलो नाही. त्यांच्यावर काही दबाव होता का? त्यांनीच सांगावं कुणाचा दबाव होता काय, माझा फोन झाला काय, त्यांनी सांगावं. मांडेकर साहेब, पहिल्याचे बंधू कला केंद्रावरती जातात अधूनमधून, हे काही तुम्हाला कल्पना होती? नाही, मला नाही, तालुक्यात कुणालाच नाही. ज्यावेळेस हे ऐकलंय ना, आम्हाला सगळ्यांना शॉक बसला. मी आत्ताही कीर्तनात होतो, मी 2.5 तास कीर्तनात बसलेलो आहे आणि मी कायमच कीर्तनात बसलो, सगळ्या जगाला माहिती आहे. मी तिथं बसलो होतो, ज्यावेळेस मला लोक सांगाय पण लोकांना वाटतंय हे कसं काय भाऊला बोलावं, कारण ते होऊच शकत नाही, त्यांचं म्हणणे. त्यांच्या मित्रांनी त्यांना तिथं नेलं. आता बघा, कोण बारीक नाहीये, बघा मी ह्या माताचा आहे, कोण बारीक नाहीये, कोण उचलून न्यायला. शेवट मित्र असेल, कोण पुढे जातो त्यांची चूक आहे ना, त्यांनी त्यांचं ठरवलं पाहिजे पुढे जायचं कुठं नाही. भावाला फसवून नेलं तिथं काही असं काही नाही साहेब. आता काय झालंय, मी जर हे बोललो तर समाज मान्य करीन का? लहान मुलं नाही ते. हे बघा, माझं स्पष्ट म्हणणं आहे, जे आहे ते आहे, तो त्यांच्याबरोबर गेला ही त्याची चूक आहे. घडलेला प्रकार चुकीचा घडला 100% बघा, जे घडले ते चुकीचं आहे, ते निंदनीय आहे, मी त्याचं समर्थन करणार नाही. जे काय कारवाई असेल ती पोलीस स्टेशन संबंधित यंत्रणा करतील, तो मला मान्य असेल. गेले होते ते किती दिवसांपासून एकमेकांना ओळखतात, त्यांच्यासोबत ऍक्च्युली जे मित्र गेले ऍक्च्युली त्यांची आमची मैत्री, कारण की ते उपसरपंच होते, मी तालुका अध्यक्ष होतो, मी जिल्हा परिषद सदस्य झालो, त्यांचे माझे संबंध आहे पूर्वीपासूनचे. आता या राजकारणामुळे त्यांची ओळख झाली असेल. यावरती कशा पद्धतीने भूमिका? आता विरोधक त्यांचे, ऐका ना, विरोधक त्यांची भूमिका मांडणार आहे, ते त्यांचं काम करते ना, आम्ही आमचं काम चालू आहे ना. आम्हाला काही एवढंच काम नाही, आम्हाला लोकांच्या समस्या आहेत. माझ्या 3 तालुक्याचा मतदारसंघ आहे, मला रोज मी सकाळी 7 वाजता माझ्याकडे लोक भेटायला येतात, मी रात्री 1-1.5 वाजेपर्यंत लोकांना भेटत असतो. त्यामुळे मला अशा फालतू गोष्टी तर पुन्हा टिप्पणीत वेळ नसतो. आणि नेत्यांची शिकवण आहे, विकास कामं करायची, विकास कामाला प्राधान्य द्यायचे, आम्ही तेवढंच करू. या प्रकारामुळे तुम्हाला तिथं फायरिंग झाली तर त्याबद्दल काय माहिती आहे? म्हणजे अशी वेळ का आली तिथं फायरिंग करायची? नाही, मला काही माहिती नाहीये. मला ते तुमच्या मीडियाच्या माध्यमातून ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस कळलं. तुम्ही गांधी टोपी घालून नेतृत्व करता, वारकरी संप्रदायातलं तुम्ही आहे, तर हे असं वागणं कितपत योग्य वाटतं? चुकीचं आणि मी समर्थन करत नाही, चुकीचंच आहे. भावाच्या कृत्यामुळे तुमची मानहानी झाली असं वाटतं? ऐका ना साहेब, 2 भाव 4 भाव असं, एक चोर असतो, एक देव पण असतो. त्यांनी त्याचं काम हे समजा ठीक आहे ना, त्याची चूक झाली, मला मान्य आहे, त्यांनी त्याचं चुकीचं प्रायश्चित्त शासन त्याला देईल, परंतु मी माझं काम करतोय, त्यांनी त्याची चूक झाली, मी माझं काम करतोय. मी आता पण सकाळपासून 4थ्या कार्यक्रमात होतो, मी माझं काम नाही सोडलं. ओके सर, धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.